शेतकऱ्यांना कर्जमाफी 5 जुलैनंतर मिळणार असल्याचं भरणेंनी सांगितलं। 20,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आली, यावर राज्यपालांची सही अद्याप झालेली नाही। 5 जुलैनंतर राज्यपालांची सही झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील असं भरणे म्हणाले। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। अतिवृष्टी पॅकेजची मदत निम्म्याने आक्रसली, घोषणा 31,628 कोटी रुपयांची, प्रत्यक्षामध्ये वितरण मात्र 18,000 कोटींचेच। खरीप 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा फोल ठरल्याचे सरकारच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे। कर्जमुक्ती होईपर्यंत थकीत पीक कर्जावर व्याज आकारू नका, योजनेच्या अंमलबजावणीतील विलंबानंतर शासनाचे निर्देश। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्यांच्या थकीत पीक कर्जावर व्याज आकारू नये असे निर्देश बँकेला शासनाने दिले आहे। राज्यात ई पीक पाहणीला 15 जुलैपासून होणार सुरुवात, शेतकऱ्यांची आता पीक पाहणी सहाय्यकच नोंदविणार पेरा, पडताळणीची जबाबदारी मात्र ग्राम महसूल अधिकाऱ्यावर। ई पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सहाय्यकांची करण्यात येणार आता नियुक्ती। महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, 6 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। पुण्यामध्ये पावसाचे धुवाधार सुरू, राज्यामध्ये यंदा उशिरा मान्सून सक्रिय झाला असला तरी आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पीक विमा कंपन्यांनी 2022 पासून कमविला 6,994 कोटी रुपयांचा निव्वळ नफा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेमध्ये माहिती। शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पंतप्रधान पीक विमा योजना सध्या कंपन्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची करण्यात आली कपात, मागील महिन्यामध्ये वाढलेली गॅस सिलेंडरची किंमत आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला कमी करण्यात आली आहे। व्यावसायिक एलपीजी गॅस 19 किलोच्या सिलेंडरची किंमत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। कर्जमाफीच्या घोळक्यात खरीप हंगामाची कोंडी, नवीन पीक कर्ज वाटप रोढावले, शेतकरी सावकारांच्या दारी। शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षामध्ये लाभ मिळण्यास विलंब लागत असल्याकारणाने अनेक शेतकरी यावर्षी खरीप हंगामासाठी सावकारांच्या दारात। बाजारात आवक घटली, भाव वाढले, गतवर्षी भाजीपालांचे पावसाने मोठे नुकसान केले होते, तसेच याही वर्षी पाऊस लांबल्याने भाजीपाला पिकाला बसला फटका, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात 20 ते 30% झाली आहे दरवाढ। HSRP नंबर प्लेट बंधनकारक, मुदतवाढ मिळणार नाही, कारवाई सुरू राहणार, परिवहन मंत्र्याचे स्पष्ट आदेश। राज्यातील 2019 पासूनच्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न लावल्यास आता कारवाई सुरू करण्यात आली आहे। पीक विमा योजनेतील 4 महत्त्वाचे निकष पूर्ववत करा, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची विधानसभेमध्ये मागणी। शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील नुकसान भरपाई तातडीने मिळविण्यासाठी महत्त्वाचे निकष समाविष्ट करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीची वेळ वाढणार, राज्यातील सर्व जिल्ह्यातील बाह्य रुग्ण विभाग ओपीडीचा अधिक वेळ सुरू ठेवण्याच्या प्रस्तावाला विचार सुरू असून यासाठी 12 सदस्यीय समित्याची स्थापना करण्यात आली आहे। शेतीकामासाठी गाळ व मुरुमवरील रॉयल्टी रद्द, शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार आता कारवाई, शासन निर्णय जारी। पावसाळी चिखल अन खड्ड्यामधून सुटका, शेती सुधारण्याला मिळणार मदत। डिझेल पेट्रोल खरेदीच्या नियमामध्ये मोठा बदल, आता 1 जुलैपासून डिझेल पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील असणारी 200 लिटरची दैनंदिन मर्यादा हटवण्यात आली आहे। राज्यात अतिवृष्टी होणार, पंजाबराव डक यांचा इशारा, मुंबई व उपनगरामध्ये जोरदार पाऊस। सध्या राज्यामध्ये पाऊस पडला असून पेरण्यांच्या कामांना आला वेग, तसेच आणखीन 2 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 500 मंजूर घरकुलांचे काम रखडले, पीएम आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निधीचा अभाव। शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेद्वारे ग्रामीण भागामध्ये घरकुलांना मंजुरी मिळाली असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदान होत आहे जमा। स्मार्ट मीटरची सक्तीने थांबल्यास आंदोलन करणार, भुगूरमध्ये मनसेचा महावितरणाला इशारा। महावितरणामार्फत राज्यातील ग्राहकांना जुने विद्युत मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे।
हवामानानुसार पीक पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक. गट विकास अधिकारी अशोक भवारी यांचे आवाहन. बदलते हवामान व बाजारपेठेतील चढ उतार आणि वाढता उत्पादन खर्चाने आव्हाने लक्षात घेता पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना अनुकूल बदल करणे महत्त्वाचे. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुकावला. पेरणीची लगबग सुरू. कन्नड खुलताबाद तालुक्यामध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढला. सध्या पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस पडल्याने कापूस व सोयाबीन पिकांच्या पेरणीनं आला वेग. केवायसी नसल्याने लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद. योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी. केवायसी त्रुटीमुळे हजारो महिलांचे पैसे अडकले. शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसीमुळे राज्यातील अनेक बहिणी झाल्या आहे अपात्र. इयर टॅग नसेल तर पशुधनाची खरेदी विक्री व योजनांचा लाभ होणार बंद. शासनाचे कडक पाऊल. नियमांचे उल्लंघन केल्यास पशुपालकावर होणार कडक कारवाई. आता 12 अंकी इयर टॅग म्हणजेच बिल्ला लावणे जनावरांना अनिवार्य केले आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर. 4.7 मंडळामध्ये अतिवृष्टी. शेतींचे मोठे नुकसान. वणी, मारेगाव, झरी, दारवा तालुक्यातील नद्या नाल्यांना आला पूर. अनेक मार्गावर वाहतूक झाली ठप्प. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. संत्रा मोसंबी पिकांचा काढता येणार पीक विमा. आंबा, पपई, डाळिंब बागांना वगळले. योजनेमध्ये सुधारणा. केंद्र शासनाच्या माध्यमातून आंबा, पपई, डाळिंब या पिकांना पीक विमा योजनेतून आता वगळण्यात आले आहे. 27 दिवसामध्ये 10 लाख प्रवाशांना काढावे लागणार एसटीचे NCMC स्मार्ट कार्ड. 1 ऑगस्टपासून राज्यभरामध्ये होणार अंमलबजावणी. महामंडळामध्ये एसटी बसमध्ये सवलत लाभ घेण्यासाठी आता NCMC स्मार्ट कार्ड काढणे महत्त्वाचे. जुलै महिना उजाडला. जिल्ह्यामध्ये अवघे 6% पेरणी. मालेगाव तालुक्यामध्ये 3.38% तर देवळा, बागलांमध्ये 10%च्या आत पेरण्या झाल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने 502 शेतकरी आले अडचणीत. गोदाऊन अभावी ज्वारी खरेदीला मुहूर्त नाही. मुदत संपूर्ण खरेदी रखडली. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये नारळ व सुपारीचाही होणार समावेश. पुनर्रचित हवामान आधारित फळपिका योजनेअंतर्गत आता नारळ व सुपारी या 2 पिकांना विमा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. रेल्वेमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यावर होणार दुप्पट दंड. प्रवाशांना त्रास दिल्यास होणार तुरुंगवास. केंद्र सरकारद्वारे जनविश्वास कायदा 2026 अंतर्गत रेल्वे प्रवास नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. फक्त 2,500 रुपयात घराचे छत बनणार पॉवर हाऊस. आपल्या घरावर रूफटॉप सोलार विद्युत यंत्रणा बसविण्यासाठी स्मार्ट योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. 200 रुपयाचा खर्च येणार. 30 दिवसामध्ये होणार काम. शासनामार्फत जमीन मोजणी व शुल्कामध्ये मोठे बदल करण्यात आले असून कुटुंबातील वाटणी केलेल्या जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयामध्ये होणार आहे. पावसाने आठवडी बाजाराचा खेळ खंडोबा. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील भाजीपाला दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. महाडीबीटी पोर्टलच्या संत कारभारामुळे 11,000 निराधारांचे मानधन रखडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10,800 लाभार्थ्यांचे मानधन मागील 3 महिन्यापासून रखडले आहे. वेळेवर अनुदान देण्याची होत आहे मागणी. शेतकऱ्यांना दिलासा. खतांच्या लिंकिंगवर बंदी. खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना खते खरेदी करताना सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक खते व इतर साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या दुकानावर आता कारवाई होणार आहे. जिल्ह्यामध्ये जूनपर्यंत 15.5% पावसाची तूट. सरासरी 136.9 मिलीमीटर पावसाच्या तुलनेमध्ये 115.7 मिलीमीटरची नोंद. यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीला पावसाने दांडी मारली आहे. अकोला जिल्ह्यातील अपडेट. कर्जमुक्तीसाठी 99.74% शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शुक्रवारीपासून होणार कर्जमाफी योजनेचा लाभ. सांगली जिल्ह्यातील अपडेट. खत दरवाढीने मोडले शेतकऱ्यांचे कमरडे. 50 किलोच्या पिशवीमागे 500 रुपयापासून ते 700 रुपयापर्यंत करण्यात आली दरवाढ. यावर्षी खरीप हंगामावर एल निनोचे संकट आणि रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण झाले आहे. पेरायचं की थांबायचं? तुमच्या मोबाईलच्या मेसेजमधून पहा. IIT वॉटर बजेट मॉडेल कार्यान्वित. ॲग्रिस्टॉक नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवरती हवामान अंदाज देण्यात येत आहे.
दमदार पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम, नदी नाल्यांना पूरच नाही. जून महिन्यामध्ये वाशिम जिल्ह्यात पाऊसच पडला नसल्याकारणाने पेरण्या खोळंबल्या. मात्र आता पावसाला सुरुवात झाली आहे. SRP नंबर प्लेट न लावणाऱ्यांना RTOचा झटका, 18 वाहनांना दंड. मुदत संपताच पहिल्या दिवशी 195 वाहनांची तपासणी, 7,000चा दंड वसूल. लातूर जिल्ह्यातील अपडेट. आजपासून 3 दिवस मुसळधार पाऊस. ठाणे, रायगडसह घाटमाट्याला रेड अलर्ट जारी. 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट. आता सध्या राज्यामध्ये पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा. 7 ते 8 जुलै रोजी शाळा बंद राहणार. शिक्षक समन्वयक संघाचा एल्गार. शिक्षक आझाद मैदानावर धडकणार. राज्यातील शिक्षकांना विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना अनुदानित दरात मिळणार गाई. दूध उत्पादन वाढीसाठी मध्य प्रदेश सरकारची तयारी सुरू. मध्य प्रदेशातील महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी तेथील सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहे. पेरणीची चिंता मिटणार. राज्यात अनेक भागामध्ये कोसळला पाऊस. 3 दिवस मुसळधार पावसाचे. अनुकूल हवामानामुळे मान्सून सक्रिय झाला असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. पेरणीची चिंता मिटणार. राज्यात अनेक भागामध्ये कोसळला पाऊस. 3 दिवस मुसळधार पावसाचे. अनुकूल हवामानामुळे मान्सून सक्रिय झाला असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. होर्मुझ पुन्हा सुरू पण खर्चात वाढ. SN ग्लोबल हेस्टिंगचा अंदाज. होर्मुझच्या मार्गाने वाहतुकीला आता सुरुवात झाली असून खतांच्या पुरवठाही होत आहे विपरीत परिणाम. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला आला वेग. राज्यातील 1,92,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य. आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.